नमस्कार, आपण पाहतात BK अभिलाष यूट्यूब चॅनल. आपले DC जनरेटरचे लेसन चालू आहेत. यापूर्वीच्या लेसनमध्ये आपण DC जनरेटरचे जे कार्य आहेत ते आपण पाहिले होते आणि त्या अगोदर जनरेटरचं वर्किंग कसं असतं ते त्याबद्दलही माहिती पाहिलेली आहे. जनरेटरच्या वर्किंगमध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये मुख्य पार्ट जे असतात की आर्मेचरवरती आर्मेचर वाइंडिंग केलेली असते आणि आर्मेचर वाइंडिंगची टोकं हे कॉम्युटेटरला आणून जोडलेले असतात आणि त्या कॉम्युटेटरवर आपले ब्रश ठेवलेले असतात. कॉम्युटेटर आर्मेचर फिरत असताना मग ब्रश त्याच्यावर टेकलेले असतात. आर्मेचरमध्ये विद्युत निर्मिती होते आणि ब्रशच्या सहाय्याने आपल्याला कॉम्युटेटर आणि ब्रशच्या सहाय्याने बाहेर आपल्याला DC सप्लाय मिळत असतो. तो DC सप्लाय आपल्याला कशा प्रकारे मिळत असतो आणि अशा त्या कॉम्युटेटरचं काय कार्य आहे हा आपला आजचा लेसन आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण कॉम्युटेटर म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. आपण पाहिलं इथे हा आर्मेचर आहे. आर्मेचर हा पार्ट आहे आणि या आर्मेचरवरती आर्मेचर वाइंडिंग केलेली असते. तर ते दोन प्रकारची वाइंडिंग असते, एक लॅप वाइंडिंग आणि एक वेव्ह वाइंडिंग. तर यामध्ये हे असे गाळे असतात. इथं अशा अनेक गाळे असतात आणि याच्यामध्ये वाइंडिंग केलेली असते. या अशा तांब्याच्या पट्ट्या असतात कॉम्युटेटरला. पूर्ण रिंग असते, ही पूर्ण गोल रिंग असते आणि गोल रिंगचे असे भाग केलेले असतात. असे जेवढे वाइंडिंग असतील, आपली कॉईल असतील, एका कॉईलला दोन बाजू असतात. कॉईल असते असे असणार आहे साधारणपणे. कॉईलची ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू आणि ही त्याची जोडणी अशी केलेली असणार आहे. हा जर कॉम्युटेटर आपण जर म्हणालो, याच्या हा पट्ट्या आहे असं केलेलं असतं. या पट्टीला जर जोडलेली असेल, दुसरी याच्या शेजारच्या पट्टीला जोडली असते तांब्याची पट्टी. पट्टीला आपण सेगमेंट म्हणतो. आणि हा जो मधला भाग आहे याच्यामध्ये मायकाचं पेपर असतं, अभ्रक असतं, मायका पेपर टाकलेलं असतं. म्हणजे दोन पट्ट्या इन्सुलेट केलेल्या असतात. अशी पूर्ण रिंग असते. हे त्याचे भाग आहेत. हे असे भाग पडलेले असतात. तर ही एक कॉईल आहे. अशा अनेक कॉईल असतात. अनेक जेवढे हे भाग आहेत तेवढे कॉईलचे टोकं तिथं जोडलेले असतात. अशा प्रकारे कॉम्युटेटरला वाइंडिंग जी असते, जसं आता ह्या पट्टीला आपण वाइंडिंग करूया, इथं जोडले शोल्डर केलेली असते इथे एक वाइंडिंग आणि दुसरी बाजू कॉईल प्रीच प्रमाणे असते. ह्या गाड्यातून जात असतील अशी, तर त्याला इथे शेजारी आणून जोडलेलं असतं. हे असं लॅप वाइंडिंग असतं याला म्हणतात. हा कॉईल पिच असतो. आपण या ठिकाणी डिटेलमध्ये वाइंडिंगची चर्चा करणार नाही. फक्त आपल्याला कॉम्युटेटर आपल्याला समजून घ्यायचं आहे की कॉम्युटेटर हा जो भाग आहे, तांब्याच्या पट्ट्या असतात इथं आणि याच्यामध्ये हे मायका पेपर असा मध्ये टाकलेला आहे. इथं मग अशी मी सांगितलेले आणि अशा सर्व जोडलेले असतात. जसं आता दुसरी कॉईल येणार, इथून जाणार अशी दुसरी जी आहे ती इथून जाईल, अशी जोडू आपण. परत पाठीमागून इथं जाईल अशी आणि त्याचं कनेक्शन याच्या शेजारी आणून जोडलेलं असतं. अशा प्रकारे सगळं वाइंडिंग पूर्ण केलेली असते. पूर्ण. तर याच्यामध्ये हे वायर ओव्हरलॅप होतात म्हणून याला अशा जातात एकमेकावरती, म्हणून याला लॅप वाइंडिंग म्हणतात. अशी आणि वेव्ह वाइंडिंग असते. त्याची टोकं मात्र शेजारी नसतात. कॉईल पेचप्रमाणे इकडून या ठिकाणी जोडले जाते, परत दुसरी निघणार अशी केली जाते. त्याला वेव्ह वाइंडिंग म्हणतात. अशा दोन प्रकारच्या आर्मेचरमध्ये वाइंडिंग असतात. हा आर्मेचर, हे आर्मेचरचे गाळे आहेत आणि या कलरमध्ये मी दाखवले हे तार आहेत. या वाइंडिंगच्या दोन बाजू असणाऱ्याच्या, ही बाजू आणि दुसऱ्या गाळ्यातून जाऊन परत येते ती दुसरी बाजू, अशा दोन बाजू असणार. आणि हे स्लॉट्स किंवा गाळे आपण त्याला म्हणतो. आणि हा जो
ही जी रिंगचे अनेक भाग केलेले आहेत, तर ही एकच रिंग असते, याचे अनेक भाग केलेत म्हणून याला स्प्लिट रिंग म्हणतात. आणि अशा प्रकारे हे कॉईलचे टोकं आपण त्या कॉम्युटेटरला आणून जोडलेले असतात. याच्यावरती आपले ब्रश टेकलेले असतात, असे ब्रश. कार्बन आणि ग्राफाईट याच्या एकत्रीकरणातून ब्रश बनवतात. लहान जनरेटर असेल तर कार्बनचे असू शकतात. तर असे हे ब्रश याच्यावरती नेहमी टेकलेले असतात. आर्मेचर फिरत असतो. फिरत असताना या कॉईलमध्ये EMF किंवा विद्युत निर्मिती होते आणि ब्रश याच्यावरती घासत असतात, नेहमी टेकलेले असतात. आणि मग ह्या ब्रशला आपण असे वायर बाहेर काढणार ब्रशमधून, ब्रशच्या टोकापासून. आणि या दोन टोकामध्ये मग आपल्याला DC सप्लाय मिळतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. अशा प्रकारे साधारणपणे ही आर्मेचरची रचना असते. आणि प्रायमोरच्या सहाय्याने आपण आर्मेचर फिरवतो. त्या आर्मेचर चुंबकीय क्षेत्रांना छेदतं आणि या कंडक्टरमध्ये विद्युत निर्मिती EMF निर्माण होतो आणि तो ब्रशच्या सहाय्याने आपण बाहेर होतो. ही कार्यपद्धती आपण बघितलेली आहे. आता यानंतर आपण डिटेलमध्ये बघूया. DC जनरेटरचं कार्य समजून घेण्याच्या अगोदर आपण साधा AC जनरेटर तो कसा विद्युत निर्मिती होते त्याच्यामध्ये आणि ती काय अरेंजमेंट असते ती थोडक्यात समजून घेऊया. बघा, या ठिकाणी हे N कडून S कडे जाणारं हे चुंबकीय रेषा आहेत, अशा इथे असतातच नेहमी. आणि याच्यामध्ये एकच वाइंडिंग आपण नमुना दाखवली, एक कॉईल आपण ठेवलेली आहे आणि हे स्लिप रिंग आहेत. स्लिप रिंग जसं इथं दाखवलं, हे आर्मेचर आहे आणि याच्यामध्ये ह्या दोन स्लिप रिंग आहेत. हे ब्रश आहेत, हे ब्रश आहे. ही कॉईलची एक बाजू अशी गेली, एका स्लिप रिंगला जोडली होती आणि दुसरी दुसऱ्या. असं इथं येते, ह्या दोन, 1 नंबरची स्लिप रिंग, 2 नंबरची स्लिप रिंग आहे. हे ब्रश आहेत आणि ही कॉईल आहे. आणि जसं आर्मेचर फिरत आहे, क्लॉकवाईज फिरत आहे असा घड्याळाच्या दिशेने. तसं फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे आपण जर शोधून काढलं तर ते कसं येईल, असं धरलं जाईल. ते हे चुंबकीय रेषांची दिशा आहे, N कडून S कडे जाणारी. हे निर्माण होणाऱ्या करंटची दिशा आहे आणि हे आहे थंब, फिरण्याची दिशा, आर्मेचर फिरण्याची दिशा अशी क्लॉकवाईज फिरतोय आर्मेचर. हे असा क्लॉकवाईज फिरत आहे घड्याळाच्या दिशेने. मोशन ऑफ द कंडक्टर असं म्हटलं तर करंटची दिशा इथे दाखवते अशी, असा करंट निर्माण होईल. आणि ह्या A आणि B बाजूमध्ये N चुंबकीय ध्रुवाकडे असणारी ही बाजू आहे, त्याचा करंटची दिशा अशी आहे. करंटची दिशा A कडून B कडे करंट जाईल, परत असा जाईल C आणि D मध्ये येईल, परत तो तसाच ह्या स्लिप रिंग 2 मध्ये जाईल आणि तिथून ब्रश त्याला घासतायत, टेकतायत. ह्या स्लिप रिंग तर फिरतायत, आर्मेचरच्या बरोबर स्लिप रिंग फिरतायत. इथून करंट असा जाईल, लोडमध्ये येईल, लोडकडून पुन्हा इकडे या ब्रशमधून स्लिप रिंग 1 मधून असं वर जाईल आणि आपलं सर्किट पूर्ण करेल. मग या बाजूमध्ये फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे असा करंट वाईल, तो बाह्य सर्किटमध्ये जाईल, इथं स्लिप रिंगमधून अशा प्रकारे जाईल. आता हे आपला आर्मेचर फिरत आहे. आर्मेचर फिरत आहे तर याची जी बाजू आहे आपण असे समजून घेऊया, हे असं आहे. आता हे असं फिरणार, अर्धा फेरा होईल, तो असा आहे. असं जाईपर्यंत एक अर्धा फेरा पूर्ण होईल. तोपर्यंत करंटची दिशा अशीच राहणार आहे. त्यानंतर अर्ध्या फेऱ्यानंतर काय होईल, ही A बाजू आपण जर धरली अशी, असं झाल्यानंतर ही वर येईल A बाजू आणि CD ही खालच्या बाजूला जाईल. या पोझिशनमध्ये काय होतं की आता ही पूर्ण 90 अंशाचा कोन आहे. याच्यामध्ये चुंबकीय रेषा आणि कॉईल याच्यामध्ये 90 अंशाचा कोन आहे, म्हणून जास्तीत जास्त EMF निर्माण होतो. परंतु फिरल्यानंतर असं गेल्यानंतर 0 अंशाची स्थिती निर्माण होते आणि चुंबकीय रेषा याच्या पोकळीतून जातील आणि त्यामध्ये EMF निर्माण होणार नाही. आणि पुन्हा असं होईपर्यंत, असं होऊन असा होईपर्यंत अर्धा फेरा पूर्ण होतो. मग त्यावेळेस AB बाजू ही इकडच्या बाजूला येईल आणि CD बाजू ही इकडच्या बाजूला येईल. त्यावेळेस EMFची दिशा कशी असणार आहे आपण ते समजून घेऊया. बघा, कॉईलच्या अर्ध्या फेऱ्यामध्ये आपण पाहिलं होतं करंटची दिशा ही ABCD कडून 2 नंबरमधून इकडे जाते. म्हणजे लोडकडं ते करंट वाहण्याची दिशा अशी आहे.
आणि परत सर्किट पूर्ण होते. परंतु दुसऱ्या अर्ध्या फेऱ्यामध्ये काय होतं, दुसऱ्या अर्ध्या फेऱ्यामध्ये की सी डी बाजू ही इकडे येते आणि ए बी इकडे जाते. डी सी म्हणूया आपण, सी डी म्हणूया. ए बी बाजू उजव्या बाजूला गेलेली आहे एस ध्रुवाकडे आणि डी सी बाजू किंवा सी डी बाजू ही एन ध्रुवाकडे आलेली आहे. आणि ब्रश तिथेच येते, रिंग फिरते, रिंगला वायर जोडले असल्यामुळं रिंगच्या बरोबर रिंग पण फिरणार आहे. आणि अशा वेळेस आता करंटची दिशा फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाने आपण जर शोधून काढण्याचा प्रयत्न केला ते कसे असणार आहे, हे बघा. असे कंडक्टर असा फिरतोय घड्याळ्या दिशेने, असा फिरत आहे. करंट आपला असाच निर्माण होईल. या ठिकाणी करंटची दिशा अशी असणार आहे. डी सी परत इकडून बी ए इकडे जाईल खाली, रिंग नंबर 1 मध्ये येईल. कारण रिंग नंबर 1 ही आपण ए बीलाच जोडलेली, ती तशीच फिरते, ती फक्त ती तिकडे जाते. आणि इथून करंट असा पास होईल, असा इकडे असा जाईल आणि लोडमध्ये जाईल. लोडमध्ये करंटची दिशा अशी असणार, इकडून असा करंट जाईल या ब्रशमधून स्लिप नंबर 2 मधून परत आपला सर्किटचा मार्ग पूर्ण करेल. डी सी बी ए स्लिप रिंग 1 अशा प्रकारे लोडमधून 2 मधून असं सर्किट पूर्ण होतं. यावरून आपल्या लक्षात आलं की पहिल्या अर्ध्या फेऱ्यामध्ये करंटची दिशा अशी होती, ए बी सी डी अशी होती करंटची दिशा. आतमध्ये करंट तसाच निर्माण होतोय, बाजू तिथे येते दुसरी असा, परंतु विरुद्ध दिशेने वाहतोय. एक खाली आहे, इकडं विरुद्ध आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जे साइन वेव्हची माहिती आपण सुरुवातीला पाहिली होती त्याप्रमाणे इथे स्थिती निर्माण होते. ते साइन वेव्ह म्हणजे असा, याला पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, याला निगेटिव्ह हाफ सायकल आपण म्हणू. पहिल्या अर्ध्या फेऱ्यामध्ये अशी करंटची दिशा आणि नंतर विरुद्ध होते, असं आहे. वर्तुळामध्ये आपण जर समजून घेतलं असं, वर्तुळ हे पहिला अर्धा फेरा असे असणार आहे. इकडं जर एन असेल, इकडे जर एस असेल, तर पहिली एक दिशा अशी आणि दुसरी त्याच्या विरुद्ध, अशी अवस्था निर्माण होते. पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल. म्हणजे अशा प्रकारे स्लिप रिंग जर आपण वापरल्या याच्यामध्ये, म्हणून इथं साधा ए सी जनरेटर आहे आपला. हा ए सी जनरेटरमध्ये 2 पोल आहेत आणि जर स्लिप रिंग जर वापरल्या तर ए सी सप्लाय आपला बदलणारा सप्लाय आपल्याला बाह्य सर्किटला मिळतो, लोडला. त्याची दिशा अर्ध्या फेऱ्यामध्ये जशी असते त्याच्या विरुद्ध दिशा दुसऱ्या अर्ध्या फेऱ्यामध्ये मिळते. पहिल्या अर्ध्या फेऱ्यामध्ये असे वरून खाली जर जात होते करंटची दिशा, तर दुसऱ्या अर्ध्या फेऱ्यामध्ये खालून वर जाते. म्हणजे प्रत्येक अर्ध्या फेऱ्याला करंटची दिशा बदलते आहे आणि याला बदलणारा प्रवाह असं म्हणतात. आणि त्याची व्याख्या आपण पाहिलेली, जो करंट आपली दिशा आणि किंमत सारखी बदलत असतो त्याला आपण ए सी प्रवाह म्हणतो, अल्टरनेटिंग करंट म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे ए सी जनरेटरमध्ये जर स्लिप रिंग जर वापरली आपण, तर स्लिप रिंगच्याद्वारे आपल्याला बाह्य सर्किटला ए सी सप्लाय मिळतो. म्हणून हा साधा ए सी जनरेटर आहे. आता आपण बघणार आहोत की डी सी जनरेटरमध्ये काय अरेंजमेंट केली असते. का अर्थातच डी सी जनरेटरच्या बाहेरच्या सर्किटला डी सी सप्लाय मिळतो, म्हणून तिथे स्लिप रिंग वापरलेल्या नसतात. तर स्लिप रिंगच्या ऐवजी काय केलं असतं की एकाच रिंगचे 2 भाग केलेले असतात. जर एक कॉईल असेल, कॉईलला 2 बाजू असतील, तर ती माहिती आता आपण पाहूया. बघा या ठिकाणी आपलं आता डी सी जनरेटरचं जे कशा अरेंजमेंट केलेली असते या ठिकाणी हे बघतोय आपण. ही एन कडून एस कडे जाणारे चुंबकीय रेषा आहेत आणि त्याच्यामध्ये ही कॉईल ठेवलेली मगाशासारखीच. ए बी ही एक बाजू एन कडे आहे, सी डी ही बाजू एस कडे आहे. आणि इथे आता स्लिप रिंग नाही आहेत, तर एका रिंगचे 2 भाग केलेले आहेत. एकच कॉईल असल्यामुळे एका कॉईलला 2 भाग असतात, बाजू ए बी एक बाजू, सी डी बाजू, असे 2 बाजू आणि 2 टोकं निघतात एका कॉईलचे. आणि म्हणून ते इथे आपण आता स्प्लिट रिंग याला म्हणायचं. स्प्लिट रिंग, स्प्लिट म्हणजे विभागणी केलेली. हे 1 नंबरचा हा भाग आहे, 1 आणि 2 हे 2 भाग केलेले आहेत एका रिंगचे. याच्यामध्ये इन्सुलेशन टाकलेले आणि हे ब्रश आहेत याच्यावरती. आणि बाह्य सर्किटला लोड जोडलेलं असं वायर इकडे जोडलेले दोन्ही ब्रशला. आता या ठिकाणी आता फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे करंट कसा निर्माण होईल, मगाशीसारखंच आपले आर्मेचर असं फिरत आहे क्लॉकवाईज आपला आर्मेचर फिरत आहे घड्याळाच्या दिशेने. आणि म्हणून त्याची दिशा अशी असणार आहे, अशी. आणि हे जे
तर्जनी आहे हे चुंबकीय रेषांची दिशा दाखवते आणि हे मधलं बोट जे आहे ते करंटची दिशा दाखवते. असा आपला आर्मेचर फिरत आहे आणि करंट म्हणून कसा निर्माण होईल, इकडून तिकडे असे करंट वाईल. ए बी परत इकडून सी डी आणि स्प्लिट 2 इथून ब्रशमध्ये जाईल. हा या ब्रशमधून करंट असा लोडमध्ये जाईल आणि लोडकडून असाच पुढे वायर आपण जोडलेली या ब्रशमध्ये, या ब्रशमधून स्प्लिट रिंग 1 मध्ये आणि नंतर इकडे जाईल आणि आपलं सर्किट पूर्ण करेल. करंट वाहण्याचा मार्ग असा होईल. म्हणजे करंट हा बाह्य सर्किटमध्ये आपल्याला असा वाहताना दिसतो अशा प्रकारे. आता या करंटच्या अर्ध्या फेऱ्यामध्ये कॉईल जी फिरत आहे या फिरण्याच्या अर्ध्या फेऱ्यामध्ये जी अशी आहे, आता ही चुंबकीय रेषा आणि कॉईल ही 90 अंशामध्ये इथं दाखवलेली, त्यानंतर ही अशी होईल त्यावेळेस 0 होईल. मग अशी दाखवल्याप्रमाणे ही कॉईल अशी असणार आहे आणि ही ए बी बाजू ही सी डी. असं केल्यानंतर इथे पोकळ भाग हा ही 0 अंशाची अवस्था होईल आणि परत असा अर्धा फेरा होईल. त्यावेळेस ही बाजू इकडे जाईल, ही इकडे जाईल. त्यावेळेस पोझिशन कशी असणार आहे ते आपण समजून घेऊया. बघा या ठिकाणी पहिले आपण चर्चा करत होतो, पहिल्या अर्ध्या फेऱ्यामध्ये करंटची दिशा ही अशी आहे खाली करून ए बी सी डी आणि लोडमधून स्प्लिट रिंग 2 मधून करंट असा जाईल आणि इकडे जाईल. हे अर्ध्या फेऱ्यामध्ये अवस्था आहे, वरून खाली करंट जातो बाह्य सर्किटला. आता दुसऱ्या अर्ध्या फेऱ्यामध्ये आपण पाहिलं तर काय होतं की ही जी सी डी बाजू आहे ती ए बीच्या ठिकाणी येते आणि ए बी सी डीच्या ठिकाणी येते. इथे दाखवले आपण ही सी डी किंवा डी सी बाजू, ही बी ए बाजू, ही ए बी ही तिकडची एस पोलकडे गेलेली, इकडची बाजू एस पोलकडे गेली आणि इकडे जी सी डी होती ती एन पोलकडे आलेली आता. आणि अर्थातच काय आहे, त्याला हे जे स्प्लिट रिंगला ही वायर जोडलेली ती सुद्धा फिरते आणि म्हणून इकडे हे सी डीची जी 2 नंबरची बाजू आहे ती इकडे आलेली आणि ही जी ए बी बाजूची जी वायर आहे कॉईल आहे तर त्याची 1 नंबरचा स्प्लिट फिरल्यानंतर घड्याळ दिशेने असं फिरतंय, 1 नंबरला गेले, इकडे गेलेले ते या बाजूला ए बी 1 नंबरचा स्प्लिट रिंग आणि सी डी 2 नंबरची अशी पोझिशन आहे. हे ब्रश तिथेच आहेत, ही रिंग फक्त फिरते, आर्मेचर फिरतो असा. आणि अशा वेळेस आता करंटची दिशा कशी निर्माण होणार आहे, हे बघा फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे हे चुंबकीय रेषांची दिशा, अंगठा हा फिरण्याची दिशा क्लॉकवाईज आणि हे करंटची दिशा दाखवतो. म्हणजे अशा प्रकारे करंट हा आपला असा निर्माण होणार आहे, असा डी सी बी ए आणि इकडून पुन्हा ए टोकापासून इथं स्प्लिट रिंग 1 मध्ये जाईल, इथून असा पुढे ब्रशमधून इकडे जाईल, खाली लोडला जाईल आणि लोडमधून पुन्हा इकडे येईल, या ब्रशमध्ये येईल आणि 2 नंबरच्या स्प्लिट रिंगमधून इकडे असा पुन्हा डी सीला जाईल आणि अशा प्रकारे असा करंट होईल. आणि म्हणजे आतमध्ये आर्मेचरच्या आतमध्ये इथे जे कॉईल आहेत या कॉईलमध्ये सुरुवातीला एनकडं ए बी मधून जो करंट होता दुसऱ्या अर्ध्या फेऱ्यामध्ये असा करंट आहे, इकडे विरुद्ध करंट आहे असा आहे. परंतु दुसऱ्या अर्ध्या फेऱ्यामध्ये बाजू बदलते पण त्या बाजूमध्ये करंट मात्र त्याचप्रमाणे एनकडे जे असणार आहे तो वरती जातो आणि दुसरा खाली येतो. कॉईलच्या आतमध्ये बदलणारा प्रवाह निर्माण होत आहे हे आपल्या ध्यानात आलं की ए बी बाजूमध्ये करंट हा असा वरती जात होता, इकडे खाली येत आहे, विरुद्ध दिशा आहे. सी डीमध्ये इकडे करंट खाली होता, इकडे वर होत आहे. म्हणजे जसं साईन वेव्ह मगाशी मी दाखवली होती ती त्या साईन वेव्ह प्रमाणे आतमध्ये आर्मेचरच्या आतमध्ये असं करंट निर्माण होतोय. परंतु या स्प्लिट रिंग वापरलेल्या असल्यामुळं आपण या स्प्लिट रिंगमुळं काय होतं की बाह्य सर्किटला एकाच दिशेने करंट वाहणारा दिसतोय, जसं इथं खाली असा पूर्ण एका फेऱ्याची स्थिती आहे. अर्ध्या फेऱ्यामध्ये करंट असाच जातो या रिंगमुळं आणि स्प्लिट रिंगमुळं आणि इथेही स्प्लिट रिंगमुळं तसंच दिसतोय. म्हणजे अशा प्रकारे डी सी जनरेटरमध्ये अशी अरेंजमेंट केलेली असते की रिंगचे स्प्लिट करून त्याला बाजू जोडलेल्या असतात आणि बाह्य सर्किटला त्याच्यामुळं आपल्याला एकाच दिशेने करंट आपल्याला मिळतो. परंतु हा करंट कसा मिळतो आपल्याला बाह्य सर्किटमध्ये, तर तो अशा प्रकारे मिळतो. असा मिळतो.
इथं हे 90 अंश स्थितीचा सर्वात जास्त करंट निर्माण झाला, इकडे 0 झाला, कारण मगाशी मी दाखवलं असे कॉईल, ही 90 अंश स्थिती आहे, फिरलं असं 0 झाला, फिरल्यानंतर 0 झाला आणि एक सर्किट पूर्ण झालं, परत 90 अंश स्थिती झाली, इथून 90 अंश खाली आला, 0 झाला, परत वाढत वाढत गेला, परत खाली आला. म्हणजे याला पल्सेटिंग DC म्हणतात. पल्सेटिंग DC. पूर्ण DC नाही मिळत आपल्याला, आपल्याला त्याचा थोडा तरी बदल त्याच्यामध्ये होतो बाह्य सर्किटला असल्याला. आणि म्हणून या ठिकाणी समजण्याचा भाग असा आहे की DC सर्किटमध्ये कॉम्युटेटर म्हणजे काय, की आता ही एक कॉईल आहे, एका कॉईलला आपल्याला पोझिशन 0 अंशाला EMF निर्माण होत नाही, विद्युत निर्माण होत नाही, आणि 90 अंशाला 0 पासून 90 पर्यंत जास्तीत जास्त होतो, आणि 90 पासून पुन्हा 180 पर्यंत कमी कमी होत जातो, 180 पासून 270 पर्यंत आणखी वाढत जाणार, अशी अवस्था होती. म्हणून या ठिकाणी आपल्याला अनेक कॉईल वापरावे लागतात. मग जसं आता हे 2 भाग आपण केलेले होते, 2, त्याच्यानंतर याचे 4 भाग करायचा. 2 कॉईल झाल्या तर हे 4 भाग होतील, 1 2 3 4 स्प्लिट रिंग होतील, एका कॉईलच्या 2 बाजू, दुसऱ्या कॉईलच्या 2 बाजू, अशी अवस्था निर्माण होईल. आणखी आपण त्याचे भाग केले, आणखी वाढणार, इकडे एक कॉईल, इकडे एक कॉईल, अशा प्रकारे अजून भाग केले, आणखी वाढत जातील. तर एका रिंगचे अनेक रिंग आपण करू शकतो. तेवढ्या कॉईल आपण आर्मेचरच्या वाइंडिंग, आर्मेचरवरती वाइंडिंग, अनेक वाइंडिंग असतात, अनेक तारा असतात, आणि त्या तारांच्या बाजू अशा प्रकारे याची विभागणी करून आपण केलेलं असतं. आणि त्यामुळं काय होतं, मग शेवटी आउटपुट आपल्याला असं मिळतं की हे असं या कॉईल आहेत. अजून कॉईल वाढल्यानंतर ते असे होतील, अशा होतील, अजून वाढवल्यानंतर आणखी होईल, आणि शेवटी ग्राफ त्याचा असा तयार होईल. म्हणजे असा ग्राफ तयार होईल. म्हणजे एका रेषेमध्ये DC सप्लाय हा कसा होतो, त्याची दिशा बदलत नाही, किंमत बदलत नाही. इथे दिशा एकसारखी निर्माण झालेली, आणि शेवटी आपण ज्यावेळेस कॉम्युटेटर म्हणजे काय, की तांब्याच्या अनेक पट्ट्या निर्माण केल्या असतात, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये इन्सुलेशन टाकलं असतं, कारण कॉईलची संख्या आपण वाढवतो. कॉईलची संख्या वाढल्यानंतर अर्थात करंटही जास्त निर्माण होणार. एका कॉईलला जिथं आपलं 0 होत होता तिथं दुसरी कॉईल असल्यामुळं त्या कॉईलमध्ये हे करंट निर्माण झालेलं असणार आहे. आणखी जास्त कॉईलची संख्या असल्यामुळं की आपला जास्त प्रमाणामध्ये करंट त्याच्यामध्ये निर्माण होतो आर्मेचर कंडक्टरमध्ये, आणि बाह्य सर्किटला आपल्याला मग जास्त प्रमाणामध्ये पॉवर जास्त मिळते. अशा प्रकारे आपल्याला कंडक्टरची संख्या वाढवावी लागते, आणि मग आपल्याला, आणि चुंबकीय क्षेत्रांची आपल्याला संख्या वाढवण्यासाठी पोल्स वाढावे लागतात. जसं हे 2च पोलचं जनरेटर होता, इकडे एक पोल, इकडे एक पोल, असं 4 पोलचाही करू शकतो आपण, 8 पोलचाही करू शकतो. अशा प्रकारे पोलची संख्या वाढवून आपल्याला चुंबकीय क्षेत्र जे आहे याची किंमत वाढते, आणि कंडक्टरची संख्या वाढवून आपल्याला निर्माण होणारं जे विद्युत आहे याची पॉवर जास्त वाढवता येते. अशा प्रकारे आजच्या लेसनमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे की कॉम्युटेटरचं कार्य काय. कॉम्युटेटरमध्ये एका रिंगचे अनेक भाग, जेवढ्या बाजू असतील कॉईलच्या तेवढ्या आपण भाग करतो, आणि त्याला आपण कॉम्युटेटर असं म्हणतो. मग अशी आपण आकृती काढली होती, ती आकृती तुम्ही पाहिलेलीच आहे की हा फ्रंट व्ह्यू आहे कॉम्युटेटरचा, आणि याचे हे असे अनेक भाग जर आपण केले असे, तर एका रिंगचे हे अनेक भाग, याला स्प्लिट रिंग, विभागणी केलेली, आणि हे इन्सुलेशन आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये मग एक कॉईल जर अशी असेल, एक कॉईल पहिली बाजू, दुसरी बाजू, दुसरी कॉईल ती अशी येईल, तिसऱ्या कॉईलची बाजू ही अर्थात ही अशी जाऊन इकडे येते, तिसरी बाजू, चौथी बाजू अशी येणार, पाचवी अशी जाईल, सहावी अशी जाईल. अशा प्रकारे याची विभागणी केली जाते. अनेक कॉईल्स त्याच्यामध्ये असतात, आणि या भागाला असं म्हणतात की कॉम्युटेटर आपण म्हणतो. याच्यावरती ब्रश ठेवल्यानंतर मग अशी दाखवलं
ब्रश ठेवल्यानंतर मग बाह्य सर्किटला आपल्याला एकाच दिशेने सप्लाय मिळतो लोडला असा, आणि म्हणून याला कॉम्युटेटर आणि ब्रशच्या सहाय्याने आपल्याला बाह्य सर्किटला DC सप्लाय मिळतो. म्हणून अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती पाहिली की DC जनरेटरमध्ये आर्मेचरच्या आतमध्ये तर बदलणारा प्रवाह निर्माण होतो, कारण आर्मेचर फिरतोय आणि करंट, परंतु जर स्प्लिट रिंग जर वापरली तर बाह्य सर्किटला आपल्याला DC मिळते, आणि आपण जर स्लिप रिंग वापरले तर AC सप्लाय मिळतो. हे आजच्या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे. आता अशा प्रकारे यानंतरही आपले DC जनरेटरचे लेसन येणारच आहेत, याच्यावरती प्रॅक्टिकलसुद्धा येणार आहेत. असे हे उपयुक्त असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आतापर्यंत जर चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.